आज आपण अशा बचतीकडे वळणार आहोत की त्याच्यामुळे आपले खूप सारे पैसेही वाचतील व आपला वेळही वाचेल, बचत होईल आपली। अशा प्रकारे मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला कढई किंवा वेगवेगळ्या काय दिसू शकतात। तर आपल्याकडे ॲटलिस्ट 2-3 कढया ऑलमोस्ट सगळ्यांना लागतात, पण जास्त करून ढीग कढाईंचा नको मला। आता हे सगळ्या एका साईडला ठेवून स्टेनलेस स्टील असतो त्याची एक कढाई घ्यायची आहे, कारण खरं तर लोखंडी कढई किंवा चांगल्या प्रकारच्या उत्तम दर्जाची स्टीलची कढई आपल्याकडे असणे खूप गरजेचे आहे। आता माझ्याकडे ह्या जुन्या आहेत, तर आता मी जास्त करून वेस्ट पैसे करत नाही की अशा नवीन काहीतरी आलं लगेच घेणार असं मी करत नाही। तर हे 2 कुकर आहेत, 2च यूज होतात। आता आपण नवीन नवीन निघलं तसं घेऊन येतो, पण मला आता शक्यतो एक फक्त स्टीलचा ठेवायचा आहे, उत्तम दर्जाचा। मोस्टली डबे जे आहेत ते स्टीलचे आहेत जास्त करून, आणि थोडेफार जे प्लॅस्टिकचे आहेत। आणि त्याच्यानंतर हे असे मोठे जे बाऊल म्हणजे पातेले आहेत ते 2 आहेत, चांगल्या उत्तम क्वालिटीचे आहे। हे मी डीमार्टमधून परचेस केलं आहे। आणि बऱ्याच गोष्टी अशा होतात की आपण लगेच दिसल्या की घेऊन येतो, तर लिमिटेड गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करणं कधीही चांगली वस्तू आपण दिसल्या की लगेच अशा प्रकारे घेऊन येत असतो। तर ही ना खूप जुनी झाली आहे आणि आता मला हे टाकून द्यायची, पण मला ही गिफ्ट आलेली आहे। पण अशा गोष्टी आपल्याला बाहेर दिसल्या की लगेच आपण घेऊन येतो, पण याचा विचार करत नाही की थोड्या दिवसात त्याची जी अवस्था आहे ती खराब होणार आहे की काय, असं आपण लक्ष देत नाही आणि मग आपली खरंच धावपळ होते। मग असे जे प्लांट्स आपण घेऊन येतो, आर्टिफिशियल प्लांट जे असतात, आपल्याला बाहेर छान वाटतात, पण थोड्या दिवसात त्याच्यावर धूळ साचू लागते, मग नको नको वाटतात। ते वॉश करायला पण जरा प्रॉब्लेम येतो। असे जे काय हे आहेत ते हे धुवून निघतात खरं, पण आपल्याला ना स्कॅममध्ये आपण फसले जातो की अशा प्रकारे बाहेर काहीतरी आपल्याला डेकोरेटिव्ह वस्तू दिसल्या की लगेच आपण घेऊन येत असतो। तर त्या व्यतिरिक्त अशा प्रकारे मी म्हणेल की हे जो प्लांट आहे मनी प्लांट तो रिअल आहे, तर आपण याला जास्त खर्च पण लागत नाही आणि मेंटेन पण छान प्रकारे आपण करू शकतो। तर याचं असं थोडंसं कटिंग जरी तुम्ही लावलं तर छान होते। त्याच्यानंतर आपण अशा प्रकारे छान असं तर येते मुलांच्या खेळणी वगैरे, तर आपण नाही म्हणत खूप सारा ढिगार करून ठेवतो आणि मग नंतर असं होतं की थोड्या दिवसात ह्या गोष्टी नको वाटतात, टाकून द्या वाटतात। प्रकारे सोफ्याच्या खाली कुठंही तुम्हाला टॉयज दिसतात आणि नको नको होतं ह्या सगळ्या गोष्टींचा। तर अशा प्रकारे जे टॉयज आहे किंवा खेळणी आहे मुलांची ती घेण्यापेक्षा मी सांगेल की त्यांच्या स्टडीवर काहीतरी परचेस करा, म्हणजे स्टडीही होईल, त्यांचं एंटरटेनही होईल व स्क्रीन टाईमही वाचेल त्यांच्या। अशा प्रकारे त्यांना काहीतरी घेऊन देणं। कधीही मी OTG घेतला आहे, ही 22-23 हजारला मला हे आलेला आहे आणि याचा उपयोग माझा जास्त होत नाही, त्याच्यामुळं आत्ता नको वाटतं की नाही घेतलं असतं तर बरं झालं असतं। याच्यापेक्षा छोटा घेतला असता तर पैसेही कमी गेले असते। आता हे वायफाय कनेक्ट करू शकतो, मोबाईलला पण कनेक्ट करू शकतो, तर ह्याचा मला उपयोग आतापर्यंत जास्त झाले नाही। मी केक वगैरे बनवते खरं, तेव्हा वाटलेलं की होईल उपयोगाचं, पण आता नको वाटतंय तो। अशा प्रकारे चाकू वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे चाकू किंवा काही आपल्याला जे चांगलं वाटेल आपण घेऊन येतो, तर लिमिटेडच ठेवायचं की ते आपल्याला रोजच्या कामात उपयोग पडेल। आता हा जो चाकू आहे हा खराब होत आला, पण हा मी म्हणजे मोस्टली यूज करत असते। ह्या 2 जे बाऊल आहेत मातीचे घेतलेले मी, याचं काही जास्त मला उपयोग आला नाही, म्हणजे खरं चांगलं असतं याच्यातलं खाल्लेलं, पण ह्याला मेंटेन करणं खूप अवघड आहे। या गोष्टींना आपण छान प्रकारे दररोजच्या यूजमध्ये नाही करू शकत, मग कधीतरी हे यूज होतात, मग ते नको वाटतं अशा गोष्टी की फालतूमध्ये याच्यामध्ये पैसे गेलेत असं वाटतं मला कधीतरी। अशा प्रकारे खूप सारे गॅजेट्स माझ्याकडे अवेलेबल आहे आणि ह्यांचा उपयोग मला जास्त करून होत नाही, मग नंतर वाटतं की का मी हे घेतले असेल। तर याच्यातल्या काही गोष्टी आहे जी मी यूज करते, पण काही अशा आहेत की ज्या नको वाटतात मला। तर अशा गोष्टीच घ्या की ज्या तुम्ही विचार करा एक गोष्ट घेताना की 10 वेळा विचार करा की हे तुम्हाला उपयोगी पडणार आहे का, मगच ती वस्तू घरात घ्या। त्यातल्या त्यात ही जी गाडी आहे मुलांसाठी आणलेली, पण आता मुलं थोडे मोठे झाले, म्हणजे मुलगी माझी 3-4 वर्षाची असेल तेव्हा ही मी घेतलेली, पण आत्ता ते असं वाटतं की कशाला घेतली असेल, उगाच घरात जागा पण खूप लागते त्याला।
तेव्हा ती 14,000ला आम्हाला पडलेली, पण आत्ता त्याचा उपयोग होत नाही, मग नको वाटतंय ते घरात. आणि असं म्हणजे मोठी पार्किंग वगैरे असेल किंवा हे, तर आता मुलांना जास्त वेळ त्यांचा अभ्यासात किंवा दुसऱ्या गोष्टींमध्ये जातो, त्याच्यामुळे ह्याची काहीच उपयोग आम्हाला झाला नाही खरं तर. मग ही अशीच पडून आहे. मग आता नको वाटते की का घेतली असेल त्या टायमिंगला. तर ह्याच्यामध्ये आम्ही पैसे वेस्टच गेले असे मी म्हणेन. आहे त्यात मी अशा वस्तू ठेवलेल्या आहे की ज्या मला लागत नाही. आता यांचा काहीच उपयोग नाही. याच्यात गॅजेट बघू शकता तुम्ही. आता ही रिकामी होती म्हणून याच्यात ठेवले. अशा प्रकारे काही डबे किंवा असे मी काय काय घेऊन आलेले की लगेच कमीमध्ये भेटताय किंवा असं तसं लगेच घेऊन यायचे. मग नको, आता नको नको वाटतंय सगळं. मी एक भरून ठेवलं आहे एका याच्यामध्ये जारमध्ये पाण्याच्या. तर हा जो कटर आहे तो पण मला जास्त उपयोगाचा काही वाटला नाही, कारण खूप वेळ जातो त्याच्यात. असं तर त्याच्यापेक्षा मी हाताने सुरीने छान कट करते. याच्यात खूप सारे असे बाउल्स आहे काचेचे किंवा काय, तर लगेच त्यांचा उपयोग होत नाही, पण त्या खूप साऱ्या घेऊन मी ठेवलेल्या. आता नको वाटतंय. घराची डिक्लटरिंग मला लगेच थोड्या दिवसात करायची आहे. तोही व्हिडिओ मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. तर अशा गोष्टी असतो की आपण तिथे पैसे वेस्टच घालवतो. त्याच्यानंतर येतो आपण देवपूजाकडे. तर आपलं असं असतं, ज्या देवळात आपण जाऊ तिथं आपण देव वगैरे घेऊन येत असतो, पण खरं तर लिमिटेडच सगळ्या गोष्टी असल्या की त्यांना छान आपण दररोज व्यवस्थित आणि स्वच्छ करू शकतो. तर काही गोष्टी अशा होतात माझ्याकडं ज्या डबल डबल होतात देवघरात, तर त्याही मी काढून टाकल्या आहेत. तर एवढं नको, थोड्यासा मोकळी जागा ही घरात म्हणजे देवघरात असली पाहिजे. म्हणून आता काही गोष्टी ज्या काही फोटो वगैरे फ्रेम होत्या किंवा काय असतं ते थोडंफार खराब झालं असेल तर मी ते एखाद्या नदीत किंवा याच्यामध्ये अशा जागी की तिथे पाय वगैरे पडणार नाही अशा जागी ते जाऊन विसर्जित करत असते. तर असं होतं. आणि बऱ्याच गोष्टी अशाही असतात की आपण लगेच घेऊन येतो आणि मग नंतर त्यांचा उपयोग आपल्याला होत नाही, तर अशा गोष्टी घेणं टाळाव्या. शू रॅकमध्ये याच्यामध्ये पण अशा काही गोष्टी आहे की ज्या मी दररोज उपयोगाला येत नाही तरी मी घेऊन ठेवल्या, तर आता नको वाटतात त्या. येतो आपण ज्वेलरीकडे. तर ह्याच्यातल्या खूप जुन्या ज्वेलरीज माझ्याकडं आहेत की ज्या मी यूज नाही करत आता तेही जमलंच तर डिक्लटरिंग करीन मी. तर त्याचाही खूप सारा पसारा माझ्याकडं आहे आणि झालेला आहे. आता नको नको वाटतंय सगळं बघून. बँगल्स पण बघू शकता तुम्ही. एवढ्या बँगल्स आहेत की त्या आता मी त्याच्यातल्या मोजक्याच ठेवायच्या, बाकीच्या सगळ्या टाकून द्यायच्या. तर हा आजचा होता छोटासा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि त्याच्यानंतर दाखवते तुम्हाला की असे काही बुक्स आहेत की जे फक्त पडून आहेत. म्हणजे मी याच्यातले काही वाचलेले आहेत, पण काही आहे की ज्यांना मी हातसुद्धा लावलेला नाही आहे. तर अशा गोष्टीही मग नंतर नको वाटतात. तर ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं, त्याच्यामुळे नकोच ह्या गोष्टी. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.